नमस्कार. आदिवासी विकास विभागाची 2026ची चौकीदार भरती, होय, याच बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा भरती प्रक्रियेचा आज आपण या विश्लेषणात सविस्तर आढावा घेणार आहोत. सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे. तेव्हा या भरतीचे सर्व नियम, अटी आणि इतर तांत्रिक बाबी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण मुख्यत्वे 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे 2026ची ही चौकीदार भरतीची संधी नेमकी काय आहे. दुसरं, या 416 जागांची विभागणी कशी झालीय. तिसरं, यासाठीची पात्रता आणि परीक्षेचं स्वरूप. चौथं, महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षा शुल्क. आणि सर्वात शेवटी पाहूया ऑनलाईन अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. 2026ची चौकीदार भरती, ज्याला आपण सरकारी सेवेचे एक प्रवेशद्वार म्हणू शकतो. आता इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हा आकडा 416. संपूर्ण महाराष्ट्रभरात गट ड अंतर्गत चौकीदार या पदासाठी तब्बल 416 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. विचार करा, केवळ 10वी पास म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने सरकारी नोकरी उपलब्ध होणं ही खरोखरच एक दुर्मिळ संधी आहे. जागा भरपूर असल्यामुळे अर्थातच स्पर्धेत टिकून राहण्याची आणि यशाची शक्यताही तितकीच वाढते. आणि हे फक्त एखादं सामान्य काम नाही बरं का. या पदाची वेतनश्रेणी पाहिलीत 15,000 ते 47,600 रुपये. अगदी स्पष्टच सांगायचं तर 10वीच्या बेसवर इतकी भक्कम आर्थिक सुरक्षितता आणि सोबतच सरकारी नोकरीचे इतर सगळे फायदे मिळणं हे कोणत्याही उमेदवारासाठी एक मोठं प्रेरणास्थान नक्कीच असू शकतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. या 416 जागांची नेमकी विभागणी कशी झालीय आणि स्थानिक पातळीवरील संधी काय आहेत ते पाहूया. या भरतीचे खूप छान वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या जागा काही एकाच ठिकाणी एकवटलेल्या नाहीत, तर त्या एकूण 29 वेगवेगळ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. म्हणजे काय, तर या संधी पूर्णपणे स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकल्प कार्यालयाच्या गरजेनुसार ही संख्या कमी जास्त आहे. उदाहरणादाखल पाहायचं तर प्रकल्प क्रमांक 6 मध्ये सर्वाधिक 42 जागा आहेत, तर प्रकल्प 3 आणि 4 मध्ये अनुक्रमित 30 आणि 34 जागा आहेत. काही ठिकाणी तर फक्त 2 जागा देखील आहेत. त्यामुळे उमेदवारांना भौगोलिक सोय आणि जागांची संख्या बघून अगदी योग्य तो प्रकल्प निवडता येईल. पुढे जाऊया भाग 3 कडे. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच पात्रता आणि परीक्षेचा अडथळा कसा पार करायचा ते समजून घेऊया. इथं निवड प्रक्रियेचा मुख्य आधार असणार आहे ती CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ही ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची असेल आणि विशेष म्हणजे सर्व विषयांना अगदी समान वेटेज दिलंय. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता किंवा अभियोग्यता चाचणी या 4ही विषयांसाठी प्रत्येकी 50-50 गुण आहेत. परीक्षा पूर्णपणे मराठीत असेल आणि ती सोडवण्यासाठी पुरेपूर 120 मिनिटे म्हणजे 2 तासांचा वेळ मिळेल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे साहजिकच सर्वच विषयांवर समसमान लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. पण इथे एक खूप महत्त्वाची अट आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. गुणवत्ता यादीत म्हणजेच मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर या परीक्षेत किमान 45% गुण मिळवणं सक्तीचं आहे. होय, 45%. यापेक्षा कमी गुण मिळवल्यास पुढील प्रक्रियेसाठी विचारच केला जाणार नाही. त्यामुळे हे किमान लक्ष्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यासाला लागावं लागेल. आणि आता एक सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी. चौकीदार पद म्हटलं की लगेच आपल्याला कठीण अशा शारीरिक चाचणीची भीती वाटते, बरोबर? पण 2026च्या या भरतीत कोणतीही शारीरिक चाचणी किंवा ट्रेड टेस्ट घेतली जाणार नाहीये. हे अगदी खरंय. अंतिम निवड 100% फक्त आणि फक्त ऑनलाईन परीक्षेतील गुणांवरच ठरेल. गुणवत्ता यादीत नाव आलं की थेट कागदपत्र पडताळणी या एका निर्णयामुळे ही प्रक्रिया किती पारदर्शक आणि फक्त उमेदवारांच्या बौद्धिक क्षमतेवर आधारित झालीये हे आपल्या लक्षात येईलच. आता आपण चौथ्या टप्प्याकडे आलोय. महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षा शुल्क या प्रशासकीय बाबी अत्यंत काळजीपूर्वक समजून घेणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना भराव्या लागणाऱ्या शुल्कावर एक नजर टाकूया. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्वसाधारण किंवा खुल्या प्रवर्गासाठी हे शुल्क 1,000 रुपये इतकं आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी थोडी सवलत असून त्यांना 900 रुपये भरावे लागतील. आणि हो, हे शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, इंटरनेट बँकिंग असे सगळे ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तिथे कोणतेही अडचण येणार नाही. पण या सगळ्या प्रक्रियेत वेळेचं भान ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
27 एप्रिल 2026 रोजी ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि बरोबर 18 मे 2026 रोजी ती बंद होईल. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीखसुद्धा 18 मे हीच आहे. या डेडलाईन्समध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे पक्क लक्षात ठेवा. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणाची किंवा तांत्रिक बिघाडाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं सर्वात सुरक्षित ठरेल. आणि आता शेवटचा 5वा भाग, ऑनलाईन अर्ज प्रत्यक्ष करायचा कसा याचा एक कृती आराखडा थोडक्यात पाहूया. ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या 5 टप्प्यांत विभागलेली आहे. सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर प्राथमिक माहिती देऊन नवीन रजिस्ट्रेशन करा, ज्यामुळे एक तात्पुरता ID आणि पासवर्ड मिळेल. तिसऱ्या टप्प्यात सगळी शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती अचूक भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. यात उमेदवारांचा फोटो, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि एका स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा समावेश असेल. फाईल साईज नियमानुसार असणं बंधनकारक आहे बरं का. चौथ्या टप्प्यात ज्या प्रकल्प कार्यालयासाठी अर्ज करायचा आहे त्याची निवड करायची आहे. आणि सर्वात शेवटी फी भरून पावती नक्की डाउनलोड करून ठेवा. ही पावती भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवायची आहे. तर मग या सर्व सविस्तर माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच समोर उभा राहतो. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 416 रिक्त जागा, अत्यंत पारदर्शक ऑनलाईन परीक्षा आणि कोणतीही शारीरिक चाचणी नसताना 2026ची ही भरती एका सुरक्षित सरकारी करिअरची उत्तम सुरुवात ठरू शकेल का? या सर्व माहितीच्या आधारे जर अचूक नियोजन केलं आणि वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण केली तर यशाचे मार्ग नक्कीच खुले होतील. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या माहितीचा सर्वांना नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे.